प्रेक्षकांनो वचन दिले तू मला. आजच्या 24 मार्चच्या भागामध्ये खूप मोठा थरारक ट्विस्ट आला आहे. कारण मंग्यामुळे शौर्याची खरी ओळख ऊर्जासमोर काय येते आणि ऊर्जा फार कोसळून जाते. तिकडे आजीला सुद्धा पूर्वाने स्पष्ट लग्नासाठी विरोध केलेला असतो आणि काही गोष्टींसाठी जाबही विचारते ती. त्यातच शौर्य जीवाच्या आकांताने ऊर्जाची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. पण आता हे सगळं गैरसमजाचं वारं इतकं पसरलंय ना की शौर्याचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे ऊर्जा. तिने तर डायरेक्ट आजी आणि शौर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवलाय आणि जहागीरदारांच्याकडे आता विजयाला ऊर्जा खूप आवडली हा. पण दिव्या आता भलताच मोठा बॉम्ब फोडणार आहे. ऊर्जाने स्वतः शगुनाचं ताट शौर्याच्या पायात फेकून देत त्या लग्नाला विरोध केलाय. आता शौर्य ऊर्जाची समजूत कसा घालतोय आणि दिव्याच्या हाती असा कोणता बॉम्ब लागणार की ती हर्षवर्धन समोर फोडणार आहे. त्याचा परिणाम आता शौर्य ऊर्जाच्या नात्यावरती होतोय का पाहूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा. शौर्य ऊर्जाला खरं काय ते सांगायला मंदिरामध्ये घेऊन तर येतो, पण ऊर्जा त्याला बोलण्याची संधीच देत नाही. आणि त्यावेळी नेमका तिथे टपकतो तो म्हणजे मंग्या. मंग्या शौर्याची खोलवर माहिती जाणून घेत असतो. मुद्दाम त्याला त्याच्याबद्दल माहिती विचारून ऊर्जासमोर वेठीस धरतो. आता शौर्याचे धाबे आणलेले असतात. आता मंग्या खरं काय ते सांगायला जाणार. शौर्य पटकन त्याला बाजूला घेऊन येतो आणि त्याच्यावरती चिडतो. तू शांत बसणार आहे का प्लीज मंग्या? हे बघ, जे काही सांगायचं आहे ते माझं मी सांगतो ना तिला. शौर्य मंग्याला विचारतो की तू काय बोलणार आहेस नेमकं आता. तेव्हा मंग्या त्याला म्हणतो की तू आजपर्यंत जे काही खोटं वागत आलायस ना त्याचा पर्दाफाश करणार आहे मी आत्ता इथेच. शौर्य खूपच वैतागतो. तो जीवाच्या आकांताने रिक्वेस्ट करतो की प्लीज प्लीज मंग्या, मला खरं काय ते तिला सांगायचं आहे, मला स्वतःला सांगू देत. त्यावर मंग्या ताऊट घेतो. तू सांगणार आहेस तिला? आजपर्यंत इतकं खोटं वागत आलास. अरे खोटारड्या माणसा, आत्ता काय खरं बोलणार आहेस तू? आता ऊर्जा विचारते की तुमचं काय चाललंय नक्की. शौर्य रिक्वेस्ट करत असतो मंग्याला की त्याचं तोंड बंद ठेव. तेव्हा शौर्य ऊर्जाला सांगतो की ऊर्जा प्लीज प्लीज, जे काही खरं असेल ते मला सांगू देत. तेव्हा मंग्या म्हणतो की ऊर्जा, हा शौर्य, याची आज मी तुला नीट ओळख करून देणार आहे. शौर्य तेव्हाही त्याच्यावरती भडकतो. तू गप्प बसणार आहे का प्लीज? अरे मला बोलू तरी दे. ऊर्जा हे बघ प्लीज, तू तू माझा ऐकून घे. तेव्हा मंग्या मध्ये पडतो. ऊर्जाला तो विचारतो की ऊर्जा, हा तुझा मित्र शौर्य, याचं पूर्ण नाव माहिती आहे का तुला? शौर्य मंग्याला गप्प बसायला सांगत असतो. पण मंग्या आता शांत बसणाऱ्यातला तर नाहीच आहे. ऊर्जाला तो म्हणतो की याचं पूर्ण नाव माहिती आहे तुला? शौर्य जहागीरदार. शौर्य ऊर्जाला रिक्वेस्ट करतो की ऊर्जा प्लीज, खरं काय ते मला सांगू देत प्लीज, तू त्याचं काहीच ऐकू नकोस. खूप तळमळीने रिक्वेस्ट करत असतो. पण शेवटी मंग्या मध्येच नाक खुपसतो. आता शौर्य मंग्याला समजावत असतो की तू 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 माझं ऐक ना यार. तेव्हा मंग्या त्याच्यावरतीच भडकतो. आता तू माझं ऐकायचंस, शांत बसायचंस. ऊर्जा, याचं पूर्ण नाव माहिती आहे तुला काय? शौर्य, शाळेत आपल्याला शिकवलंय ना, असं नाव नसतं सांगायचं, पूर्ण नाव सांगायचं असतं. ऊर्जा, तुझा हा मित्र शौर्य, याचं पूर्ण नाव माहिती आहे तुला? शौर्य हर्षवर्धन जहागीरदार. नाव ऐकूनच ऊर्जाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला असा काही झटका बसलेला असतो ना की तिला तरीही विश्वास बसत नसतो. ऊर्जा खूप मोठ्या धक्क्यात असते. तरीही त्यावरती विश्वास न ठेवता ऊर्जा शौर्याला विचारते की हे खरं आहे का? तेव्हा मंग्या मुद्दामच हसत म्हणतो की वकील लोक आहेत ना तुम्ही, शेवटी तुम्हाला पुरावेच लागतात. तुला आज ओळखत नाही आहे ऊर्जा, मी लहानपणापासून ओळखतो. आणि महत्त्वाचा जो पुरावा त्याने मिळवला होता ना, शौर्याची खरी ID, खरी ओळख असणारा पुरावा, तो ऊर्जाला दाखवतो. आणि ऊर्जाला आणखीन मोठा धक्का बसलेला असतो. ऊर्जा पार कोलमडून जाते. तरीसुद्धा त्याच्यावरती विश्वास अजूनही बसत नसतो. शौर्याला ते विचारत असते, इतकी वेड्यासारखी वागते. शौर्य, मला खरं सांग, हा पुरावा खोटा आहे ना? अरे
त्याच नावाचे कितीतरी व्यक्ती असू शकतात. तू 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 त्या हर्षवर्धनचा मुलगा नाही आहेस ना? सांग ना शौर्य, तू हे सगळं खोटं आहे ना? आता ती इतकी भडकते. शौर्य सांग ना प्लीज. आणि जेव्हा तिच्या आवाजाचा पारा चढतो ना, तेव्हा शौर्य खरं काय ते सांगून टाकतो. तो स्वीकारतो ते सत्य की हो, हे खरं आहे. आणि त्या क्षणी ऊर्जा अगदी कोलमडून पडते, कोसळते. आत्ता तिला कळतं की तिच्यासोबत किती मोठी फसवणूक झाली. पूर्वाने तर तिकडे स्पष्ट त्या लग्नाला नकारच देऊन टाकलेला असतो. आजी पूर्वाची समजूत घालत असते की पूर्वा, अगं ऊर्जाचं सुद्धा शौर्यवरती खूप प्रेम आहे. तिनेच स्वतःहून सांगितलं होतं ना की तुझ्या घरच्यांना घेऊन ये. तेव्हा पूर्वा म्हणते की पण तेव्हा तिला माहीत नव्हतं ना की शौर्य नक्की कोणाचा मुलगा आहे ते. त्यावेळी जर तिला खरं काय ते माहिती असतं ना, तर त्या शौर्याचं तोंडही बघितलं नसतं. खूप मोठी फसवणूक केली तुम्ही तिची. आजी तिला म्हणते की पूर्वा, प्रेमात ना मोठ्या मोठ्या गोष्टी गौण ठरतात. आता ते वाक्य ऐकून पूर्वाला इतकं अजब वाटतं. पूर्वा जा विचारते की कसलं प्रेम, कुठलं प्रेम? खोटेपणावरती उभं राहिलेल्या नात्याला काहीच किंमत नसते. आता आजी पूर्वाला एक सल्ला देते की पूर्वा, मुलांच्या भवितव्याचा विचार कर. भूतकाळ कवटाळून बसू नकोस. पूर्वाला इतकं राग येतो आजीच्या बोलण्याचा. ती विचारते की काय बोलताय तुम्ही? तो काय चिनी मातीचा कप आहे का? फुटला, तुकडे गोळा केले, फेकून दिले, संपला विषय. आणून देऊ शकता का माझा नवरा परत? आणून देऊ शकता का तुम्ही माझ्या मुलींचा बाप परत? आता याचं उत्तर तर आजीकडे नसतंच. आजीचं बोलणं ऐकून पूर्वा इतकी शॉक होते. माझ्या आयुष्याच्या टिकऱ्या झाल्या, माझ्या संसाराच्या चिंदाड्या झाल्या, आणि तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की सगळं विसरून जा? कुठल्या मातीची बनला आहात तुम्ही माणसं? इतकीशी होती माझी दिव्या, किती छोटी होती माझी ऊर्जा जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांचं छत्र हरवलं. तुम्ही कल्पना तरी करू शकता का त्या गोष्टीची? माझ्या आयुष्याची वाताहत झाली. आणि जे तुमच्या मुलामुळे, हर्षवर्धन जहागीरदारामुळे घडलं, त्याच्या आयुष्यात काय फरक पडला? काहीच नाही. तुमच्या मुलामुळे माझा नवरा गेला. काय फरक पडला हो त्याच्या आयुष्यात? तो तर मस्त तिथे राजमहालात जगतोय चांगला. का तुम्ही आमच्या आयुष्यातून निघून जात नाही आहेत? का परत परत फिरून तुम्ही आमच्याच आयुष्यात परत येत आहे? आधी तुमच्या मुलाने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आणि आता माझ्या मुलीच्या मागे लागलाय. तुमचा मुलगा तिथे कोर्टात माझ्या मुलीला छळतोय आणि तुम्ही इथे लग्नाची बोलणी करायला येत आहे. तुमची हिंमत तरी कशी झाली माझ्या घरी पाऊल टाकायची? हे लग्न होणार नाही, कधीच नाही. ऊर्जाने आता पक्का निर्धारच केलेला असतो. सॉरी, पूर्वाने. इकडे आता ऊर्जा अक्षरशः कोसळते. त्या शॉकमध्ये, त्या ट्रोमामध्ये असते ती. शौर्य गाळागाळा रडायला लागतो. तो तिची समजूत घालत असतो की ऊर्जा, हे बघ, मी तुला हे सगळं सांगणारच होतं अगं, पण तुला गमावण्याची भीती आणि माझ्या तोंडून शब्दच फुटला नाही. मी आज धीर एकवटून तुला खरं काय ते सांगायला आलो होतो, पण अगं तेव्हा मंग्यामध्ये ना खूप असतोच. मला चान्सच मिळाला नाही, मी सांगूच शकलो नाही. ही सगळी नाटकं आहेत तुझी आता. शौर्य त्याला रिक्वेस्ट करतो की मंगेश, प्लीज प्लीज तू गप्प बस. आता सत्य समोर आल्यानंतर आघात काय फक्त ऊर्जा पूर्वावरतीच झालेला नसतो, तितकाच मोठा आघात शौर्यावरती सुद्धा होतो. शौर्य ऊर्जाला समजावत असतो, रिक्वेस्ट करत असतो की ऊर्जा, मी तुला खरं काय ते सगळं सांगणारच होतो अगं. मला ना तशी वेळच मिळाली नाही. गेले कित्येक दिवस झालं मी तुला सत्य सांगण्याचा प्रयत्नातच होतो. आता मंग्या त्याला जाब विचारतो की किती खोटारडा आहेस रे तू? कधीपासून ओळखतोस रे तू ऊर्जाला? तेव्हापासून आत्तापर्यंत तुला एकदाही नाही सांगावंसं वाटलं की तू हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे? आता शौर्य त्या मंग्यावरतीच वचकतो. तू 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 गप्प बस रे. ऊर्जाला तो रिक्वेस्ट करत असतो, पण ऊर्जा आता मात्र प्रचंड भडकते. कठोर शब्दात ती शौर्याला ताकीद देते की मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे शौर्य. इकडे आजी पूर्वाची समजूत घालतच असते, प्रयत्न करत राहते की पूर्वा प्लीज, या लग्नाला नकार देऊ नकोस अगं. हर्षवर्धनला माहितीसुद्धा नाही आहे की मी तुझ्याशी बोलणी करायला आले.
शौर्याचं खूप प्रेम आहे ऊर्जावरती. तेव्हा पूर्वा विचारते की तुम्हाला काय वाटतं? जेव्हा ऊर्जाला सत्य कळेल तेव्हा ती स्वतःहून तयार होईल तुमच्या मुलाशी लग्न करायला? आजी खूप तळमळीने रिक्वेस्ट करते की पूर्वा, शौर्य खूप चांगला मुलगा आहे अगं. हर्षवर्धनचा मुलगा आहे याची शिक्षा तू त्याला का देतेस? पूर्वा तेव्हा आता चिडून जाब विचारते की का? हा विचार तुम्हाला तेव्हा नाही आला? यशवंत शिंदेच्या छोट्या छोट्या 2 मुली बापाविना कशा मोठ्या झाल्या असतील? तुमच्यासाठी नियम वेगळे, आमच्यासाठी नियम वेगळे. तेव्हा आजी म्हणते की प्रेमाच्या नात्यात कसले आलेत नियम ग? आजी समजूत घालतच असते. पूर्वा, शौर्य, ऊर्जा दोन्हीही खूप भाबडी मुलं आहेत ग. स्वच्छ, निर्मळ मनाची पोरं आहेत ती. अगं आधीच ऊर्जाला बापाविना लहानाचं मोठं व्हावं लागलं. इतकी मोठी शिक्षा तिला मिळाली. आता यावेळी जर शौर्यासारखा भक्कम आधार तिला मिळत असेल तर तू का हिरावून घेतेयस? का पुन्हा तू तिला शिक्षा देतेयस? त्यावर पूर्वा म्हणते की शिक्षा करत नाही आहे मी तिला, उलट तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवते. इकडे मंग्या शौर्याला तोंडातून शब्दही काढू देत नसतो. सतत त्याचं धमकवत राहणं चालूच असतं. उलट तो ऊर्जावरती सुद्धा दादागिरी करतो बरं का. तो ऊर्जाला म्हणतो की चल, असल्या खोटाड्या माणसाची बोलायची काहीही गरज नाही आहे. आणि तो चक्क ऊर्जाचा हातही पकडतो. पण ऊर्जा त्याला ताकीद देते की मंग्या तू निघ इथून, मला शौर्याशी बोलायचं आहे. आणि ते त्याचा हातही झटकते. आता मंग्याला थोडा धक्का बसतो. पण जाण्यापूर्वी शौर्याला तो पुन्हा धमकी देतो की आता जर पुन्हा काही काड्या करायचा प्रयत्न केला ना तू, एकही हाड शाबूत ठेवणार नाही. आता मंग्या तेथून निघून जातो. शौर्य ऊर्जाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की प्लीज माझं ऐकून तरी घे. आता ऊर्जा त्याच्यावरती इतकी नाराज असते. शौर्याला ते विचारते की का केलं हे सगळं प्लॅनिंग? इकडे जहागीरदारांच्याकडे विजया खूपच अस्वस्थ असते, खूप पॅनिक झालेले असते. विचार करत रूममध्ये एरझाऱ्या घालत असतानाच नेमकी शैलेजा तिला बघते. शैलेजा येऊन चौकशी करते की वहिनी काय झालं, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा विजया तिला सांगते की मला खूप टेन्शन आलं आहे गं. आणि ती घामेघूमसुद्धा झालेली असते. शैलेजा ते पाहते आणि तिला ते खुर्चीवर बसून शांत व्हायला सांगते. ती विचारते की काय झालं इतकं? अर्पिता गेल्यापासून तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा विजया सगळं काही सांगून टाकते की अगं, त्या मुलीला, ऊर्जा शिंदेला मी आपल्या घरी घेऊन आले होते. इथे बसूनच ती चहा प्यायली अगं आपल्या घरात. शैलेजा धक्क्याने विचारते की काय? तेव्हा विजया सांगते की हो, मंदिरामध्ये तिने माझी मदत केली होती. मग मी आग्रहास्तव तिला आपल्या घरी घेऊन आले. पण तेव्हा मला माहिती नव्हतं ती ऊर्जा शिंदे आहे. शैलेजा विचारते की आणि तिला? विजया म्हणते की नाही अगं, तिलाही माहिती नव्हतं की हे जहागीरदारांचं घर आहे ते. पण खूप गोड मुलगी होती अगं ती. आता शैलेजा तिला ओरडते, वहिनी कौतुक काय करताय त्या मुलीचं? विसरू नका की ती सुद्धा दिव्याची बहीण आहे. कशावरून ते हे सगळं नाटक करत नसेल तर? तेव्हा विजया म्हणते की ती सोड, जाऊ देत. पण मला टेन्शन आलंय की ही गोष्ट जर यांना कळली तर काय होईल अगं? आता तिथे बघा, अतिशहाणी दिव्या चोंबडेपणा करायला येतेच. गुपचूप त्यांचं बोलणं ऐकते. नक्कीच ही काहीतरी काड्या करेलच हा. शैलेजा समजूत घालते की वहिनी तुम्ही शांत व्हा. कोण आणि का सांगेल भाऊजींना? दिव्याच्या मनात चांगले उकळे फुटतात हा आनंदाच्या. पण मी तर सांगणार. सासूबाईंच्या विरोधात मोठा बॉम्ब हाती लागलाय. सासूबाई, आता त्याचा ब्लास्ट होणार. दिव्याना खरंच आग लावून सोडणार आहे. पण तिकडे शौर्य इतका शॉकमध्ये. ऊर्जाला तो विचारतो की काय प्लॅनिंग? शौर्य तिला समजावत असतो की ऊर्जा प्लीज, असा विचार करू नकोस. आता ऊर्जाच्या मनात गैरसमजाची ठिणगी पडते. ऊर्जा त्याला जाब विचारत असते की का इतका मोठा धोका दिला शौर्य? केसमध्ये जर मला हरवायचं होतं, तसंच त्या शिर्केने गुंड पाठवून माझ्यावरती हल्ला केला, तसेच गुंड पाठवून मला मारून टाकायचं होतं. कशाला इतका मोठा धोका दिलास? तेव्हा शौर्य चिडतो, तू काय बोलतेस? तुला कळतंय का ऊर्जा? प्लीज असं नको ना बोलूस. ऊर्जा त्याला विचारते की का ते सगळं प्लॅनिंग तुझं होतं?
तू तर पाठवले नसतील ना ते सगळे गुंड? शौर्य प्रचंड वैतागून जातो आता, कारण खूप सारे गैरसमज पसरलेले असतात शौर्याच्या एका गप्प राहण्याने. तो तिला म्हणतो की मी यातलं काहीही केलेलं नाही आहे ऊर्जा. प्लीज प्लीज तू असा विचार करू नकोस. मला तुला सगळं खरं काय ते सांगायचं आहे आता. तेव्हा ऊर्जा त्याला विचारते की हा शब्द तरी तुला शोभून दिसतो का रे? ऊर्जा मनातून इतकी खचून गेलेली असते, इतकी हललेली असते ना. शौर्याला ते विचारते की का केलं ते सगळं शौर्य? का असं वागलात माझ्यासोबत? माझ्या प्रामाणिकपणाची, माझ्या गरिबीची खिल्ली उडवलीत तू. तेव्हा शौर्य म्हणतो की प्लीज मला बोलू देत. प्लीज ऊर्जा, रिक्वेस्ट करतो तो. तोही तळमळीनेच बोलत असतो. पण आता ती तळमळ ऊर्जाला कळत नाही, कारण शौर्याच्या तोंडून पडणारा प्रत्येक शब्द तिला आता फक्त खोटा आणि खोटाच वाटत असतो. तेच तर करत आलायस ना तू शौर्य. आजपर्यंत फक्त तू बोलत आलास आणि मी ऐकत राहिले, आणि ते सगळं खोटं होतं. अरे ऊर्जाची मनस्थिती इतकी ढासळलेली असते की ती शौर्याच्या आता कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयारच नाही आहे. आजपर्यंत तू माझ्याशी किती खोटं बोलत राहिलास शौर्य. तेव्हा शौर्य समजावत असतो की नाही ऊर्जा, तू प्लीज ऐकून घे तरी माझं. माझं प्रेम खोटं नाही आहे. पण ऊर्जाला ऐकायचंच नसतं आता काही. खरं तर ऊर्जाला शौर्यावरती विश्वास ठेवल्याची, आंधळं प्रेम केल्याचे ना लाज वाटायला लागते. शौर्य तळमळीने रिक्वेस्ट करत असतो की ऊर्जा प्लीज प्लीज ऐकून घे माझं. माझ्या बोलण्यावरती विश्वास तरी ठेव अगं. त्यावर ऊर्जा म्हणते आजपर्यंत तेच तर करत आले शौर्य. तुला माहिती आहे, माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त विश्वास मी ठेवला तो फक्त तू आहेस रे. आणि आज माझा विश्वासघात झाला. ऊर्जा स्वतःलाच दोषी द्यायला लागते, कोसायला लागते. खरं तर ना मीच मूर्ख होते. सगळं काही तुला सांगत बसले मनातलं माझ्या बाबांविषयी. तुला माहिती आहे शौर्य, बाबांबद्दल मी कधीच कुणापुढे व्यक्त झाले नव्हते. पण मी सगळं तुला सांगितलं. हसला असशील ना माझ्यावरती. बघा ही मूर्ख मुलगी कशी बोलते, मनातलं सगळं काही सांगून टाकते. खूप मोठा विश्वासघात केला असतो शौर्य माझा, खूप मोठा. आणि ऊर्जाचा आता सगळं अवसानच कळून पडलेलं असतं. तिला त्रास होत असतो शौर्याच्या खोटं वागण्याचा. शौर्य तिला पुन्हा रिक्वेस्ट करतो की ऐकून घे ना प्लीज ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते की अख्खं आयुष्य मी तुझ्यासोबत घालवायला निघाले होते, पण तू काय केलंच? पदोपदी फक्त खोटं बोलत राहिलास माझ्याशी. खूप मोठा विश्वासघात केलात शौर्य तू. ऊर्जा आता गुपचुपतेतून निघून चाललेली असते आणि शौर्याला काही कळतच नसतं, सुचतच नसतं की ऊर्जाला आता कसं समजवायचं. आणि भाग इथेच संपतोय प्रेक्षकांनो. पुढील भागामध्ये मोठा ट्विस्ट आलाय, कारण ऊर्जा जेव्हा घरी येते, आजी तिला समजावत असते तुमचं लग्न व्हावं, दोघांनी आयुष्य घालवावं इतकीच इच्छा आहे माझी. तेव्हा शगुनाचं ताट शौर्याच्या पायात फेकून देत ऊर्जा स्पष्ट सांगते की हे लग्न होऊच शकत नाही. शौर्य समजावायला जातो, ऊर्जा त्याच्यावरती भडकते. तात ओठ खात त्याला जाब विचारते, विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती, तू काय केलात शौर्य? विश्वासघात केलात माझा. आता शौर्य बोलायला जातो तर ऊर्जा डायरेक्ट त्याला तिथून निघ असे सांगते. ऊर्जाला इतकं भडकलेलं पूर्वाने आधीसुद्धा कधी पाहिलेलं नव्हतं. आता शौर्य ऊर्जाला नक्की कसा मनवेल? आणि शौर्य हर्षवर्धनचा जरी मुलगा असला तरीही तो मनाने तितकाच एक चांगला व्यक्ती आहे, हे ऊर्जाला कळेल का? पाहणं तितकंच मनोरंजक.